अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, उद्या 1 डिसेंबर 2024 वार रविवार। उद्या असणारा रविवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या या 2024 मधील शेवटची अमावस्या आहे। उद्या कार्तिक अमावस्या, उद्यापासून कार्तिक महिना समाप्त होत आहे आणि परवापासून म्हणजे सोमवारपासून मार्गशीर्ष अत्यंत पवित्र महिन्याची सुरुवात होत आहे। बघा, अमावस्या तिथी ही आज म्हणजे आज शनिवारपासून सकाळी 10:29 अमावस्येचा प्रारंभ सुरू झालेला आहे, तर उद्याच्या दिवशी 11 वाजता ही अमावस्या समाप्त होणार आहे। मात्र आपण अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल ही उदय तिथीनुसार गृहीत धरत असतो। म्हणजे अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल जी सूर्याने पाहिलेली असते तीच उपाय आणि सेवा करण्यासाठी आपण गृहीत धरतो। आता आजपासून सुरू झालेली अमावस्या उद्याच्या दिवशी 11 वाजता सूर्याने पाहिलेली असणार आहे। आज 10 वाजता सुरू झालेली आहे, पण ही अमावस्या सूर्य उद्या पाहणार आहे, त्यामुळे उपाय आणि सेवा ज्या करायच्या आहेत त्या उद्याच्याच दिवशी आपल्याला करायच्या आहेत। अमावस्येचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। अमावस्येचा दिवस हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी समर्पित असतो, लक्ष्मीसाठी समर्पित असतो, तर अवलक्ष्मीला आपल्या घराच्या बाहेर काढण्यासाठी अमावस्येचा दिवस हा सर्वात प्रभावी असतो। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीला करावयाचे अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। तुम्हाला उद्याच्या अमावस्येपासून या 2024 मधील या शेवटच्या अमावस्येपासून तुम्हाला तुमच्या सोबत या काही वस्तू ठेवायच्या आहेत। यातील सगळ्यात पहिली वस्तू ही मी तुम्हाला नकारात्मकता दूर करण्यासाठी सांगणार आहे। बऱ्याच वेळा आपल्याला भीती वाटत असते, बाहेर पडण्याची भीती वाटत असते, सतत काहीतरी शत्रुपीडा त्रास देईल असं वाटत असतं, बाहेर गेल्यानंतर आपल्याला कुणाची नजर लागेल असं वाटत असतं, कुणी काही खायला दिलं की मला काहीतरी हे लोक करतील असं वाटत असतं, सतत कामात अडथळे येतात, अपयश येतात, विघ्न येतात, अशा असंख्य गोष्टी आपल्यासोबत घडतात। तर या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी, भीती नष्ट करण्यासाठी, आयुष्यातील इडापिडा आपल्या जीवनातून कायमची घालवण्यासाठी हा पहिला उपाय। उद्याच्या दिवशी, उद्या अमावस्या तिथीला तुम्हाला एक चिंचोका घ्यायचा आहे। आता चिंचोका कसा घेणार, तर बघा माझ्याकडे चिंच आहे, मी तुम्हाला दाखवते। ही चिंच नुसती चिंच आहे, यामध्ये चिंचोका नाहीये, पण जर तुम्ही दुकानात गेलात, किराणा दुकानात गेलात, मॉलमध्ये गेलात, तिथे तुम्हाला नुसते चिंचोके पण भेटतील किंवा त्यांच्याकडे अशी वेगळी चिंच असते ज्यामध्ये चिंचोके असतात। या चिंचेमध्ये असणारा एक चिंचोका तुम्हाला उद्या अमावस्या तिथीला आपल्या घरी आणायचा आहे। ऑलरेडी घरामध्ये चिंचोके असतील त्यातील एक चिंचोका आपल्याला घ्यायचा आहे। देवघराच्या समोर बसायचं आहे। सगळी पूजापाठ आराधना सगळं झालं की त्यानंतर हा उपाय शक्यतो उद्याच्या दिवशी उतरत्या वेळात म्हणजे संध्याकाळी 6च्या पुढे, रात्री 12च्या तुम्ही कधीही करू शकता। जो चिंचोका घेतलेला आहे तो तुम्हाला देवघराच्या समोर एका काळ्या कापडावर, एक छान असं काळं कापड घ्यायचं, त्याच्यावरती हा चिंचोका ठेवून द्यायचा। ठीक आहे। यानंतर आपल्याला 7 काळी मिरी घ्यायची, मोजून अख्ख्या व्यवस्थित असणाऱ्या ज्या काळ्या मिऱ्या असतात ह्या 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत। एक काळी मिरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा। उजव्या हातात घेऊन तुम्हाला फक्त जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे। बघा, मंत्र व्यवस्थित ऐका। सर्व सर्वेदा, सर्व सर्वेदा शत्रुनाशाय, सर्व सर्वेदा शत्रुनाशाय विघ्नये, सर्वे सर्वदा शत्रुनाशाय विघ्नये स्वाहा। हा मंत्र म्हणायचा, हा काळा मिरी त्या चिंचोक्यावर ठेवून द्यायचा। दुसरा काळी मिरी घ्यायचा, पुन्हा हाच मंत्र म्हणायचा, त्यानंतर हा काळा मिरी त्या चिंचोक्याच्या समोर ठेवून द्यायचा। 7ही काळे मिरी चिंचोक्याच्या भोवती ठेवून द्यायचे त्या काळ्या कापडावरती। त्याच्यानंतर त्या काळ्या कापडाला गाठ मारायची, एक छोटी पोटली तयार करायची। आता ही तयार केलेली जी छोटी पोटली आहे ही आपल्या उजव्या हाताच्या घट्ट मुठीत घ्यायची आणि 3 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं। कालभैरव अष्टकम हे भयातून मुक्ती मिळवण्यासाठी, रोग बाधा क्लेश कलह यांपासून मुक्तता देण्यासाठी, सर्व वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि अमावस्या तिथीला कालभैरव अष्टकम हे सर्व सिद्ध स्तोत्र मानलं जातं। 3 वेळा कालभैरव अष्टकम स्तोत्र म्हणून झालं की त्यानंतर ही चिंचोकाने काळी मिरीची जी पोटली आहे ही उद्या अमावस्या तिथीपासून आपल्या सोबत ठेवा।
प्रवासाला जाताय सोबत ठेवा, बाहेर कामासाठी पडताय जवळ ठेवा, कधीही भूताप्रेताची भीती वाटणार नाही, शत्रुपीडा त्रास देणार नाही, नेहमी यापासून तुमचं संरक्षण होत राहील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व भीती नष्ट होईल। हा पहिला उपाय। त्यानंतरचा आता दुसरा उपाय सांगते, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, बरकत आणण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी आणि घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी। यासाठी तुम्हाला बाजारातून एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे। घरामध्ये तुरटी असेल ती घेतली तरीही चालेल। एक छान, खूप मोठा नको खूप छोटा नको, मध्यम इतक्या आकाराचा एक तुरटीचा खडा आपल्याला उद्या अमावस्येला आपल्या घरात आणायचा आहे। माता लक्ष्मीची मूर्ती जिथे असेल त्या माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर लाल रंगाच्या कापडात हा खडा ठेवून द्यायचा आहे। या तुरटीच्या खड्याला थोडासा गंध, त्याला चंदन किंवा अष्टगंध असेल त्याचा एक टिपका लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला या तुरटीच्या खड्यावरती 7 अख्खे लवंग ठेवायचे। फूलवाले माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, एक लवंग ठेवायचं, दुसरं लवंग करायचं ओम ह्रीम श्रीम क्लीम, ओम ह्रीम श्रीम क्लीम, ओम ह्रीम श्रीम क्लीम, ओम ह्रीम श्रीम क्लीम, ओम ह्रीम श्रीम क्लीम असे 7 वेळा माता लक्ष्मीचे मंत्र म्हणायचे आणि त्यानंतर 7ही लवंग त्या तुरटीवरती ठेवून द्यायचे। यानंतर एका वाटीमध्ये हळद घ्यायची आणि एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचे। सगळ्यात पहिले या 3 बोटांमध्ये हळद घ्यायची। हळद घेऊन एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं। अगदी 2 मिनिटात, 2 ते 3 मिनिटात होईल। या हातामध्ये हळद घ्यायची, हळदीचं थोडं थोडं अर्चन करायचं, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, त्यानंतर कुंकू घ्यायचं, त्या तुरटीवरती कुंकवाचं अर्चन करायचं आणि यावेळी श्री सुक्तम म्हणायचं। दोनही सेवा करून झाल्या की त्यानंतर उद्या संपूर्ण अमावस्या तिथी संपेपर्यंत ही तुरटी त्या लवंगा हळदी कुंकवाचं देवघरात ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी जेव्हा सकाळी उठाल, दिवाबत्ती वगैरे तुम्ही कराल, त्यानंतर मग हे कापड, लाल रंगाचं कापड तिथून उचलायचं, त्यामध्ये घातलेलं हळदी कुंकू तुरटी लवंग सगळं काही छान असं त्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आणि आपल्या तिजोरीमध्ये ही पोटली ठेवून द्यायची। याने नेहमी तुमच्या घराकडे धन खेचून येईल, पैशांची आवक वाढती राहील, कधीही घरात धनधान्याचा तुटवडा भासणार नाही, नेहमीच तुमच्या घरामध्ये यशाची प्राप्ती होईल। खूप साधे सोपे 2 उपाय आहेत, दोनही उपाय नक्की करा। एक आहे नकारात्मकता, बाधा, इडापिडा, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि दुसरा आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी।